काळ भक्ताच्या नावानं चांग भलं. तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो. तर आमच्या काळ भक्ताची जत्रा आपण वाड्यावर करतोय. तर बेराडाच्या उजव्या बाजूला मस्तपैकी काळ भक्ताचा खडा मांडला आणि पांढरा मेंढरा टाकून दिवा बिवा लावून मस्तपैकी आता बकर कापलंय देवाला. वाड्यावर चाललंय आपलं नियोजन देवाच्या जत्रेचं. घरी करायची होती पण रात गेली तर रातच गेली तशीच. तेव्हा का ह्या बाजूला आमचं आई भाकरी करते, बाया काय जाळ घालतात, आहे कोणी काय चाललंय. आकूबाई आमची काय झोपाना, त्या अनुबाई त्या आकूबाईला झोपावती. आणि ह्या बाजूला चाललंय कातड काढायचं ना ते नीटनीटकं करायचं. तर अशा प्रकारे आपण जत्रा चालली आपली. तर पहा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ कसा कसा वाटतोय. झाला माझा, तुमचा निमत झाला, तुमचा 75 झाला. आप्पा आणलाय, तुझा नाही आणला. झालाच नाही तुझा, 50च झालाय. तुमचा निमत झालाय 50च. तुमचं ते चार्जर बारीक आहेत ना. अशा प्रकारे आपला काळ बघत देव आपण बेराडाच्या कडेला मित्रांनो खडा मांडलाय आणि देवाची मस्तपैकी दिवा बिवा लावलाय. 5 निवद दावली तर बकऱ्याचा आता बकर कापले, मग बकऱ्याचा निवद नंतर दावायचा. तर आमच्या चार्जिंगचा विषय असा झाला की 5-6 मोबाईल संघच आम्ही नेलं होतं चार्जिंग लावायला मीच. आणि ते लावलं. माझा चार्जर थोडा मोठा असल्या कारण की माझं लगेच एक अर्ध्या पाऊण तासात तर फुल चार्जिंग होतं. मग ह्या काय गाड्यांचं झालं 75%, काहींचं झालं 50%, कुणाचं काय निम अर्ध झालं. आणि मी आलो का असं प्रकारे आपली जत्रा वाड्याच्या कडेला चालली. इधर आप्पा तुझा मोबाईल तिच्या पस्तवर ती माझा हात भरला तापला का ना बघा चांगला. अरे होईल माझा घेऊन चार्जर बघा बुट घालते चलित आणि जा. अरे तुला लाज बीज आहे का वाटती होय ग काय करू सारली गाड्यावर मी गावात जाऊन मशाला आणतो काय 2-4 पुड्या. जातो मी. हो आपण गावात आलोय आता मशाला न्यायला, पण किराणा मालाचं दुकान बंद आहे. ही गाडी आमच्या पाहुण्याची दाजीची गाडी घेऊन आलोय. तर आईसाहेब किराणा जनरल स्टोअर्स इथं आलोय आपण. आता त्यांना फोन केला, येतो म्हटले. चालेल ठीक आहे म्हणले या. तर किराणा घेऊन थोडस जाऊ. मशाला करताय राव तुम्ही, लवकर बंद करताय होय बाय साहेब, लवकर बंद करताय. उघडा आम्हाला जायचंय लवकर. हो मशाल्याच्या पुढे न्यायचं आहे. आता कसले आहेत पाव की बघू ना, कसले दाखवा. मटन मसाल्याच्या पुढे द्या एक 10 वाल्या आहेत का शिल्लक? ते सोहाना द्या, सोहाना आंबारी द्या, एव्हरेस्ट द्या आणि मिरची पावडर द्या. आमची जत्रा आहे बाबाची. काळ बघताला बकर हे कोरबीचं बकर आपल्या ह्याच्या पैसे कापायच्या मेहराच्या कडला आणलं. जत्रा दिवाळीच्याच महिन्यात घरी करतील पण ते लांबत गेलं. आता केली पदशीर 4 बिराडाचा वाडा आहे. आता जत्रा केलं शकतो आम्ही. गार लागते दिवाळीचा महिना. हे बाय स्वयंपाक करते, आनंदाबाई, लाडाबाई, सीताबाई आहे तिकडं. ते मसाला तळते, मटण शिस्त या पाहुणा यो का आलाय इकडं दवंडचा. आणि चाललंय आमचं 5-6 जणांचं आता हे काम. आता ते मसा बिसाला तळून पदशीर मग कालवण झालं की देवाला सोंग बोले मानायचं, भांडा बिंडा टाकायचं आणि जेवाय बसायचं. पूर्वीची जत्रा आहे वाडला पसनी आमची जत्रा आहे चालू असते काळ बघताला. त्याच्यामुळे पूर्वीची जत्रा आहे. जत्रा करावंच लागते आम्हाला देवांना.
आणि 4 चौघ मग अशी बोलवावं लागते तर बिराळावं जेवढं असेल ते चुल बन आवातनं पदशीर सगळ्यांना सांगायचं आणि वक्की करायचं. सगळं केलंय मसाला तळलाय आता तळून घेतलाय. हा, मग आता तिकडून करायचं. हा सगळं केलंय व्यवस्थित झालंय. आता निवड दावायचं जेवाय बसायचं. तुम्ही मी करापला काय नाही काय करापला नाही काय नाही चांगला मस्त तळलाय. मी तळून घेतलाय व्यवस्थित. आणि काय त्याला काय अहो इथं निवत काढून ठेवला ताळणी पाणी काढलंय बघूले आता बाईकडं कालवण घातलंय काढायला. आणि आता निवत दावायचा ना माणसं जेवाय बसवायची. माणसांना जेवायचं आता मस्त कालवण बिलवण केलं या म्हातारीने आमच्या. कांदा बिंदा चिरून ठेवला इथं ना माणसं जेवायची तई. इथं निवत काढून ठेवला आता देवा मोर नेऊन दावायचा. येतानी गिराडा येतानी लिंबाचं झाड गावलं तिथनं 2 लिंब आणली तय. कांदा हाय तर ठेवली तय. आता काल कांद्याच्या वरात मेंढर बसली होती आणि आता चिरायची. गार तर मरणाचं लागतंय नुसतं आता इथं काय करायचं. नाळाखाली वाडा आलाय पाण्याखाली बागायतात. मग ते बसलं चुलीच्या मोर जाळ म्हातारी करती कालवण. आता माणसांना बसवायचंय जेवायला. आता माणसांना द्यायचा कांदा लिंबू खायला. बाजरीच्या भाकरी वाढायच्या. रसा बघा तुमच्या मापाने. बस का बघा आता तुझ्याच मापाने बघ. रश्याला तरी बिरी आली लाल भडक म्हातारीने आणली या. हा काय काय घातलंय त्याच्यात आई वाटून. त्यात मग घातला खोबरा कांदा वाटून आणि मटन मसाला आणलेला आपला घरचा मसाला. कोथमीर घातली या. आणि ती काय म्हातारी आता लिंब चिराय बसली या. 2च लिंब आहेत होय. लिंब 2च आहेत. लिंब ही चिरती या. गड्या माणसांना जेवायला. मग गडी जेवायचं मग बाया जेवायच्या. एक म्हातारी आहे वरती आमची शिकती या. तिला आज गुरुवार आहे. तिला गुरुवार आहे. तिला नाही वाशाट खायचं. तिने 2 भाकरी केल्या तिकडच कालवण केलं आणि खाल्लं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली काळभक्ताची जत्रा आपल्या वाड्यावर आहे. तर हो का इकडं म्हणजे बिराडाच्या उजव्या साईडला काळभक्ताचा म्हणजे खडा मांडलाय. त्याच्यावर बांढर बेंढर टाकून नारळ बिरळ फोडून दिवा लावलाय. उदबत्त्या लावून त्या देवा पुढं बकर कापला आपण. आणि इकडं बाया मटण बनवतात. आणि तिकडं गडी आता दिवाळीचा महिना असल्यामुळं गार भरपूर आहे. त्या गारामुळं बांधाचं गावात आणलंय आणि गावताचा शेक केलाय. तर गडी बसली तर तिकडं शेकत. आणि इकडं बायांचं चाललंय मटण बनवायचं. आता झालंय तयार झालंय. आता निवद दावायचा देवाला आणि जेवायच बसायचे. तर देवाला अदुगर म्हणजे मटणाच्या निवदाच्या अदुगर गोडवा निवद दावायचा पोळ्याचा. तर 5 निवद बनवला. आणि हे आपला कणीचा दिवा. तर हा गडी आमचा लाडाय वहिनीचे मिस्टर. तर हे आता बघत आहेत आमच्या काळभक्ताची दोंडबाबाची बी ती बघत. त्यांच्या अंगात वारं येतं. त्यांनी मस्तपैकी त्यांच्या हातून आपण निवद दावून घेणार आहे देवाला आमच्या काळभक्ताला. तर आता मस्त निवद दावल्याच्या नंतर मित्रांनो देवाचा नाम घेऊन आपण जेवाय बसणार आहे.
ते केलंय काय तयार धर हे धर. हा ए सतीश इकडे रे. हे बघा देवाची जत्रा केली या तेव्हा ही आंबील म्हणून शिपायचं असतं. कडक कोपऱ्याच्या देवांना पोचल्या जातं शितळाय पडते. हे लक्ष्मीच्या कडेला शिपावच लागतं. तेव्हा असे देवाच्या जत्रेचं हे करावं लागतं. नाही अजून एका अंगावर होता आता आणि मी म्हातार आमची अक्का बाई घरी आता काय करू रानची वस्ती असते. काय दाजी कालवण कसं काय झालंय? एक नंबर आहे. पोटभर जेवा बरं का, लाजू नका. आपा कसं काय कालवण? कालवण लय भारी. दाजी इकडं रसा घेताय का गोड घ्यायला? घ्यावा लागल ना. घ्या घ्या घ्या. आप्पा कसं काय कालवण झालंय? चांगलं झालंय ना? कालवण केला एक नंबरच होणार. मस्त बाकी झालंय तसं काय नाही. बाबा प्या 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 निवांत प्या, नाही काय अडचण. हे देवाचं कालवण बरं का कसलं केलं ना तरी चांगलं होतं म्हणजे चवदार. हा बरोबर का? असं मस्तपैकी सुंदर असं एकदम रोमॅन्टिक आपला देवाच्या कडेला पंगत बसवली ती. आणि आमच्या ह्या काकूला आज गुरुवार आहे, तर गुरुवारमुळे तिला काय खायचं नाही, उपवास असतो. तिच्यासाठी दुसरं काय बनवलंय काकू? पनीर बनवले. नाही बनवली असेल काहीतरी भाजी भाकरी किंवा वांग्याचं बटाट्याचं उपास सोडायला. बर बर चालेल. काय मटण नाही तुला खायचं म्हणल्यावर काय आता तेच खावं लागेल. खायचं बाबा, गुरुवार वारा असतो म्हणून दत्ताचा. बरं असू दे, नाही काय अडचण. लय वर्षापासून कसलंच नाही खाल्लेलं. किती वर्षाचा उपास आहे तुझा? हा? किती वर्षाचा उपास आहे? वर्षापासून उपास दत्ताला गेल्यापासून. मजा 10 वर्षापासून. 10 वर्ष झालं उपास आहे तुला? 10 वर्ष झालं. तर आलंय आता उरकत गाड्यांचं जेवण. काय हात धुतितय, काय रसा पितितय. बाबाने आता रसा प्याला. आपण तुला नाही रसा प्यायचा. बघा हे आमचं पाहुणं आलेलं दाजी आमचं हे. तर देवाच्या कडेला मस्तपैकी अशी पंगत बसावली देवाच्या पुढं. काकू वाढायला होती, भात भाकरी कालवण काय असेल ती. आणि इकडं बायांचं नियोजन होतं दियाचं. तर तिघून आता शेकाय बसली. होय ना, कालवण व्यवस्थित झालं ना मापात? कमी बिमी नाही ना पडलं? किती राहिले दाखवा बर. नाही काय अडचण, तुम्हाला पुरतं या. बरं आता घ्या बसून तुम्ही जेवा. कालवण झालंय छट वाजन काय येतं. आता गडी जेवलं, बाया बसतील जेवायला. आता मंडळी आता जत्रा केलेली कशी काय वाटली तुम्हाला? एकच नंबर. हा आता या बाया हे आमच्या जीव तिथं या. आम्ही गार लागायला लागले ते आता शेकाय आलो या. चगाळ आहे का शेकायला? चगाळ आहे की चगाळ काय काँग्रेस गोळा केलाय. चगाळ आहे, गार लागतं या. शेकायला आलोय आणि बाया आता जीव तिथं आहे तिकडे पाड्याला. आता हे सगळं वक्की करून थांबतो. पोटभर जेवाय बाया हो. चांगलं झालंय का कालवण? मस्त झालंय. हा ना? आहे कसलं केलंय कालवण? चांगलं केलंय ना? चांगलं केलंय. सीताबाई, सीताबाई दूर लागतो या. अरे देवा, साईडला हो की तिकडे बस पडेल. बर जेवा आता पोटभर.
तर मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी जेवण झालं. तर गाड्यांचं झालं अगोदर जेवण, नंतर बाया जेवाय बसलीत आणि जेवण झाल्याच्या नंतर गडी इकडे शेकाय बसलं. तर आजच्या पुरतं एवढंच आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुत्र्याला काय दिसलं?